विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या आपल्या देशात काय चाललंय सगळं तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे. नीटचा पेपर जो फुटला ना, तो गेले काही वर्ष म्हणजे दरवर्षीच ऑलरेडी पेपर फुटत होता, असं आता बाहेर यायला लागलंय. म्हणजे जे नामांकित लोक होती ती सुद्धा यात इन्व्हॉल्व होते. सगळ्यात शॉकिंग म्हणजे काय, की महाराष्ट्रामध्ये असे काही डॉक्टर सापडलेत, की त्यांनी त्यांच्या मुलांसाठी पेपर लीक केला म्हणूया आपण. क्लासचे संचालकांचं जाऊ दे, डॉक्टर लोक सुद्धा यात सापडलेत, की ज्यांच्याकडे ऑलरेडी करोडो रुपये आहेत, करोडो रुपये आहेत लक्षात घ्या. ते आरामात फी अफोर्ड करू शकतात, पण पेपर फोडून त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज मिळवलं जेणेकरून फीज कमी व्हावी. बरोबर आहे. मेडिकलची फीज जास्त आहे, फीज जास्त आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज मिळावं यासाठी माझ्या ओळखीच्या काही मुलांनी 3-3 नाही 4-4 वर्ष रिपीट केले. त्यांच्यावर किती अन्याय झालाय सांगा बघू. आणि हा जो व्यक्ती आहे, तो त्यांच्यासाठी गेले 18 दिवस उपोषण करत होता. शेवटी गेल्या 2 दिवसात काय झालं तुम्हाला माहिती आहे. काय झालंय? आपल्या देशात बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या खटकतात मनाला. मग यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण आपण ठीक आहे. मला एका मुलानं लाईव्हमध्ये सजेस्ट काय केलं, की "सर तुम्ही साताऱ्यात आंदोलन तयार करा." मान्य आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो, देशात पूर्णपणे आंदोलन व्हायला पाहिजेत. मी या मताचा आहे आणि मी क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात बोलणार नाहीये किंवा कोणाच्या बाजूने मला बोलायचं नाहीये. पण आपल्या देशात अगोदर पण अशा घटना घडलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो जी.डी. अग्रवाल एकदा बोललो मी, दुसऱ्यांदा बोलतो त्यांच्याविषयी. मला माहित नव्हतं. पण मी तुम्हाला सांगतो, एक धाकड न्यूज आहे. तुम्ही पण फॉलो करत असणार कारण मिलियनमध्ये त्यांचे सबस्क्रायबर आहेत. थोडीशी भाषा वेगळी इकडे-तिकडे असते, पण असू दे काही हरकत नाही. त्यांनी यांच्यावर आधारित जो व्हिडिओ 2 दिवसापूर्वी अपलोड केलाय. धाकड न्यूज तुम्ही बघा वाटल्यास सर्च करून. क्लिअरली तिथं मला कळालं जी.डी. अग्रवाल या व्यक्तीबद्दल. आज ते आपल्यात नाहीत. त्यांनी उपोषण केलं होतं, त्यातच त्यांचं निधन झालं. लक्षात घ्या. नशीब ही वेळ आपल्यावर आलेली नाहीये. हे जर आपण लॉस जर केला झाला असता, तर फार अवघड झालं असतं. पण गव्हर्नमेंट का लक्ष देत नाहीये? मी तुम्हाला सांगतो, गेले काही वर्ष सगळ्यात अगोदर मी इथं निशांत पटवर्धन सरांचं नाव घेऊ इच्छितो. 2-3 वर्षापूर्वी सरांना हा प्रॉब्लेम कळाला होता, आपल्या महाराष्ट्रातला. नंतर गेल्या वर्षी मी दिनेश सरांचं नाव घेऊन सांगतोय. त्यांनी त्यांच्या YouTube चॅनलवर दाखवलं त्या गोष्टी. कोणत्या गोष्टी? की 10वी ला काठावर पास असणारा मुलगा सीट 100% पाडतोय. कसं शक्य आहे? शक्यच नाहीये. शक्यच नाही. इव्हन काही YouTube चॅनलवर लाईव्ह जे असतात ना कॉल रेकॉर्डिंग ते ऐकवण्यात आलं. 15 लाख भरा, मी तुम्हाला 100% देऊ. सीईटीत प्रॉब्लेम आहे, टीईटीत प्रॉब्लेम आहे, नीटमध्ये प्रॉब्लेम होतोय. इव्हन गव्हर्नमेंट जॉब्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतोय. काय करायचंय मग? शिक्षण सोडून द्यायचं का सांगा बघू? कुठेतरी हे थांबलं पाहिजे. हे आत्ताच्या सरकारच्या पण लक्षात यायला पाहिजे. बरं, हे सगळं ठीक आहे. आंदोलनं होतील, हे होईल ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मला माझ्यात, तुमच्यात कुठला बदल हवाय? माहिती आहे मला हा व्हिडिओ सध्या आपल्या चॅनलची रीच किती आहे मला माहिती आहे. हा व्हिडिओ ठीक आहे. तुम्ही बघताय ना तुमच्या मनापासून आभार. पण तुमच्यात मला काय बदल हवाय, की आज आपल्यात बदल करूया. आपल्यात बदल करूया आणि सांगतो पहिल्यांदा आपल्यात सिव्हिक सेन्स डेव्हलप करूया. मी तुम्हाला सांगतो कोव्हिडच्या काळात माझ्याकडं ना मी तुम्हाला सांगतो अशी काही मुलं होती, एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं होती. खूप एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं होती लक्षात घ्या. त्यातल्या एका मुलाचं आडनाव मी सांगतोय वाळिंबे. ओके. मी तुम्हाला सांगतो आमचा हा जो वाळिंबे नावाचा स्टुडंट होता, त्याच्यावर पोळ नावाचा त्याचा दादा होता. तो पी-आय-सी-टीमध्ये एन-टी-सी त्या काळात करत होता. 2021-22 ची गोष्ट आहे लक्षात घ्या. कोव्हिड त्यानंतर थांबलं होतं त्या काळातली गोष्ट आहे. आमच्या वाळिंबेनं काय केलं होतं माहिती आहे का, की स्वच्छता मोहीम सुरू केली. आणि मी, माझे स्टाफ आम्ही त्याच्या अंडर काम करायला जायचो. आम्ही एवढे साताऱ्यात प्रयत्न केले होते ना, पण इतकं वाईट वाटायचं ना, आम्ही पार्ट लुटून घेतोय. रस्त्याच्या कडेला टाकणारा कचरा जेव्हा आम्ही गोळा करून ट्रॅक्टरमध्ये नेऊन कचरा कुठे टाकायचो ना, त्याचं काम चाललंय तोपर्यंत गाडीवर कोणतरी कचरा टाकून जायचं. घंटागाडी नाहीये का? आहे ना घंटागाडी. मी अजून तुम्हाला सांगतो, माझ्या कॉलनीत घंटागाडी जरी आली, तरी कॉलनीच्या कोपऱ्यावर कोणतरी खरकटं टाकतं. चौक आहे आमच्या इथं. कोण टाकतं? कुणास ठाऊक? आता सीसीटीव्ही बसवल्यावर दिसेल. आमच्या इथं 4 भिंती नावाचा चांगला एरिया आहे. त्याच्या कॉर्नरवर तिथं कोणतरी कचरा टाकून जातं. जिथे बघेल तिकडं कचऱ्याचा ढीग असतो. कोण करतंय? आपण करतोय. आता तुम्ही म्हणाल विषय भरकटत नाही. नाही, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपल्याला आपल्यात बदल करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे एक स्टुडंट होता. ओके. मी इकडून येत होतो माझ्या गाडीतून, तिकडून त्याच्या रिलेटिव्हची गाडी येत होती. मी बघितलं खिडकीतून हो म्हणून कचरा बाहेर टाकला. कागदाची टाकली होती बाहेर म्हणूया आपण. नंतर लकीली
मी चिडलो होतो कशी लोक आहेत म्हणून. गाडी जवळ आल्यावर मला तो दिसला. मी नेक्स्ट डे त्याला सगळं रस्त्यावरचं लोटायला लावलं होतं. ओके. माझ्याकडे अजून एक टॉपर होती. ओके. ती आता 11वी जेईची प्रिपरेशन करते. मी तिच्या पाठीमागे होतो टू व्हीलर. तिला माहित नव्हतं. ती पेप्सी तसलं खात होती. ते नसते का ₹1 ₹2 खाऊन झालं. तिला कोण दुसऱ्या दिवशी असं बोललो होतो ना तिला, की म्हणलं आयुष्यात परत अशी चूक करायची नाही. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. आपण काळजी घ्यायची ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, काल माझ्या ऑफलाईन टेस्टमध्ये 1-2 दिवसापूर्वी जी टेस्ट झाली, त्यात एका मुलाला 30 पैकी 30 मार्क पडले. सांगतो, बघूनच लिहिलं होतं. बघूनच लिहिलं होतं. मग ही अशीच मुलं आहेत ना, ही अशीच मुलं लक्षात घ्या, ही पुढं गोंधळ घालतात. मी तुम्हाला सांगू का, पेपर कोण फोडतंय? कोण फोडतंय? कुणाच्या कुठल्या मुलाच्याकडे एवढा पॉकेट मनी आहे? मी हाच मुद्दा बोलला अगोदर. चूक करतायत. मग मी सांगतो, मग तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर पालकांच्या वरती वेळच येणार नाहीये. कोण आहेत ही लोकं यांच्याकडे पैसा भरपूर झालाय, ते अशा गोष्टी, ते पेपर लीक वगैरे अशा गोष्टी करतायत. आपण आपल्यात प्रामाणिकपणे ठेवायचं लक्षात घ्या. पहिली गोष्ट सिव्हिक सेन्स वरती काम करायचं. तुम्हाला माझं म्हणणं पटेल, नसेल पटेल तर व्हिडिओ आत्ताच बंद करून टाका. पण मला आपल्या सुधारणा हवा आहे. या व्यक्तीला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सुधारणा करावी लागेल. अरे मी तुम्हाला सांगतो, कचरा ही एक सुरुवात आहे. ओके. जर तो आपण टाळला, ओला कचरा, सुका कचरा हे जर वेगळं केलं, अरे निदान मी तुम्हाला सांगतो शाळेत काय करतात रे मुलं बरं का, च्युइंग खाऊन बेंचला चिकटवणं. अरे मी तुम्हाला सांगतो ते पॅकेट्स खाल्लं की बाहेर टाकणं, रूममध्येच टाकणं. या गोष्टी जरी बदल केला तरी खूप बदल होणार आहे. दुसरी गोष्ट प्रामाणिकपणा. कमी मार्क पडू देत रे, पडू देत कमी मार्क. पण जे करायचे ते प्रामाणिकपणे करायचंय. ओके. नाही म्हणायचंय, कुठलाही मोह टाळायचा लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? फार विचित्र गोष्टी आहेत. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये बघितलंय. त्याच्यानंतर मी माझ्या काउन्सिलिंग सेशन्समध्ये बघितलंय. मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय लक्षात घ्या. आता नाव घेत नाही. पण काही सेंटर ही कॉपी सेंटर म्हणून बदनाम आहेत. ओके. लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या XYZ कॉलेजेसमध्ये सीईटीच्या पेपरला मुलगा मोबाईल घेऊन गेला होता. बोला आता. कसं अलाउड आहे? असा तो सुपरवायझर करतोय काय? मी तुम्हाला सांगतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. जागेवरती आवाज उठवला पाहिजे. पण काय होतं? आपण घाबरतो. घाबरतो. आपण घाबरतो. आपल्याला तेवढी हिंमत नाहीये लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो बोललं जातं मराठी भाषेत. ते छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत, पण माझ्या घरात नको. हे बोललं जातं याचा अर्थ समजून घ्या, लक्षात घ्या, की तो त्रास आम्हाला नकोय. त्रास आम्हाला नकोय. पण मी तुम्हाला सांगतो याच्या विरोधात आपल्यापासून सुरुवात करायला मी सुरुवात केलेली आहे लक्षात घ्या. मला सगळ्या गोष्टीत शिस्त हवी आहे. सगळ्या गोष्टीत आणि तुम्ही मला फॉलो करताय ना, तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचंच आहे लक्षात घ्या. आता क्लिअरली बरं का, क्लिअरली आता डाटा डिक्लेअर होईल. ओके. मेरिट लिस्ट लागेल म्हणूया आपण. सीईटीची मेरिट लिस्ट मिळेल आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळे आवाज उठवणार आहोत. या वर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये जर एखादा व्यक्ती सापडला ना, की 10वी ला खूप कमी मार्क आहेत आणि 12वीत 100% ना, तर ह्यांचे इंटरव्ह्यू व्हायला पाहिजेत. ह्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, बिहारमध्ये सुद्धा असं घडलं होतं, की त्या मुलीला काही येत नव्हतं, विषयाची नावं सांगता येत नव्हती, पण स्टेट टॉपर होती. पण त्यावेळेस एवढा आवाज उठवण्यात आला होता, एवढा आवाज उठवला होता, शेवटी त्या मुलीचा रिझल्ट खराब कॅन्सल करण्यात आला. तिला री एक्झाम देताना आली होती. त्यात तिच्यावर खूप मोठी कारवाई झाली. तिथून एक नाही दोघं-तिघं सापडले होते. एक वाक्य होतं फेमस त्या काळातलं, की "हमने पापा को बोला था पास करवा दो, पापा ने तो टॉप ही करवा दिया." अरे कसलं हे? मी सांगतो ह्याचं कारण काय, की इथं आपण सगळ्यांना एकाच रेसमध्ये पळवतोय. हां, मी तुम्हाला सांगतो थ्री इडियट्स पिक्चर बघितलाय तुम्ही. त्यांच्या शाळेचा काहीतरी सीन दाखवला त्याच्यात. तुम्ही बघितला का तो? की त्या शाळेत मुलं प्रयोग करतायत. वेगवेगळं काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालल्यात. आता इतके शक्य आहे का आपलं? नाहीच आहे शक्य. मग शक्य नाहीये. पण मी अभिमानानं सांगतो, की माझ्या एका क्लासमधल्या मुलाचं सर्व्हिसिंग स्टेशन आहे. खूप छान सुरू आहे. दुसऱ्या मुलानं पण एका सर्व्हिसिंग स्टेशन काढलं होतं. पण नाही त्याला त्याच्या आई-वडिलांनी बंद करायला लावलं. आपण 96 कुळी आहे. आपण का दुसऱ्याच्या गाड्या धुवायच्या व्हय? असं कारण मूर्खपणा आहे ना. मी काय म्हणतोय बिझनेस ओरिएंटेड व्हा ना थोडंसं. हां, बदल करा ना. सगळेजण एकाच रेसमध्ये पळतायत त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतायत. प्रत्येकाला नीट करून डॉक्टर व्हायचं आहे. कारण माहितीये करियर आहे त्याच्यात. प्रत्येकाला स्टेक ब्रांचेस पाहिजेत. माहितीये त्यात करियर आहे. त्यामुळे पळताय एकाच रेसमध्ये आणि ह्यात मग काही जे आहेत ना, हे असेच 2 नंबरचे उद्योग करून श्रीमंत झालेले व्यक्ती त्याच आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, हे पैसे भरून कुठलातरी तुम्हाला असा व्यापारी व्यक्ती तर दिसणार नाहीये. नाहीच. मी तुम्हाला सांगू का, की माझ्याकडे एक एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे बरं का. ओके. सिंधी समाजातील आहे बरं का. त्याचे पप्पा म्हणले, "क्या सर क्या है इतना फीस ये लेते हैं सब लोग." म्हणजे कळालं का? हमको तो बिझनेस ही करना है. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली म्हणजे हे जे पेपर फोडाफोडीमध्ये वेगळीच लोक आहेत लक्षात घ्या. ओके. पण मी तुम्हाला सांगतोय, की आज आपल्यापासून सुरुवात करूया. हां, प्रामाणिकपणा आणूया आपल्यात. मग ह्या माणसाला सपोर्ट दिल्यासारखं होईल लक्षात घ्या. आणि ह्याच्यासारखी व्यक्ती यांच्यासारखी व्यक्ती चुकून शब्द केला. यांच्यासारखी व्यक्ती
किंवा मुंडे साहेबांसारखे व्यक्ती, आज हे जे व्यक्ती आहेत ना, तुकाराम मुंडे, आज लोकांना काय वाटतंय माहितीये का? त्यांनी शिक्षण मंत्री व्हावं. ओके. लोकांना वाटते त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं. लोकांना वाटतंय की त्यांनीच सगळं करावं. पण ते आज ज्या पदावर आहेत, मी तुम्हाला सांगतो पुण्यात, मंचर, आंबेगाव या भागात आता असं झालंय ना, अशा त्या डेअरीवाले पळाले आहेत ना आता लक्षात घ्या. म्हणजे 500 लिटरचं 5,000 लिटर करणारी लोकं होती ती. आणि सगळा माल कुठं? पुण्यात. किती किती भेसळ होती, किती भ्रष्टाचार होता. किती लहान दूध हे कुणाला लागतं रे बाळांनो? शक्यतो लहान मुलंच लागतात ना, लक्षात घ्या. आपण पण घेत असेल, पण वयस्कर व्यक्ती दूध पित नाहीत बाळांनो, चहा पितील. हां, पण दूध लहान बाळाला लागतं रे. आणि लहान बाळासाठी जी देतोय आपण वस्तू, त्यातही भेसळ करणारी लोकं आहेत. म्हणजे हीच लोकं आहेत ना, ही पूर्ण पेपर फुटीत असतात लक्षात घ्या. मग या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत. सुरुवात आपल्यापासून करूया. ओके. आपणच सगळ्या गोष्टी थांबवूया आपण. ओके. म्हणजे आपल्याला यांना सपोर्ट द्यायचाच आहे. आता बरेच जण विचारतात, कॉकरोच जनता पार्टीबद्दल तुमचं मत काय? मी ऑब्झर्व्ह केलंय बरं का, लक्षात घ्या. ही व्यक्ती तिथं उपोषण करते. बाकीची लोकं एन्जॉय करतायत. ओके. आणि ह्यांच्या उपोषणाचा पॉलिटिकल लाभ घेण्याचा बरेच जण वापर करतायत. मी तुम्हाला सांगतो, अण्णा हजारेंनी पण उपोषण केलं. त्यातल्या त्या जे केस झाल्या त्यातनं फायदा घेऊन बाकीचे लोकं पुढे गेले. ओके. कुणालाही सपोर्ट करत नाही, कुणाच्या विरोधात बोलत नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो, मला कसं हवंय माहितीये का? माझी तीव्र इच्छा आहे. बघा मी काय सांगतोय, की मी एकनाथ शिंदे साहेब जे आहेत, जे मुख्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांचे मी मनापासून आभार मानतोय. चंद्रकांत दादा पाटील यांचे मी मनापासून आभार मानतोय. काय केलं या दोघांनी? मुलींचं शिक्षण मोफत केलं. हां, 8,00,000पेक्षा कमी उत्पन्न आहे ना, काही भरायची गरज नाहीये. मग हात जोडून त्या दोघांना परत रिक्वेस्ट आहे, मुलांचं पण मोफत करून द्या. मुलांचंही शिक्षण मोफत करा. मी तुम्हाला सांगतो, मी आता काही नावं मी तुम्हाला सांगतोय. क्लिअरली लक्ष द्या. माझ्याकडं ऑफलाईनला पालक येतो. मी त्यांना क्लिअरली सांगतो, की बऱ्याच लोकांना सांगतो, परिस्थिती नाहीये ना, कशाला एवढी धावपळ करताय? आता मॅडम अशी काही मुलं आहेत, ज्याच्या पालकांना मी सांगितलं, ते हॉस्टेल, मेस का एवढा खर्च करताय? तुम्हाला फिजिक्ससाठी ना, करा की आरजी लेक्चरर्स फॉलो करा. ओके. 3 वेळा तरी सरांनी फ्री कंटेंट शिकवलाय. अजून मी तुम्हाला सांगतो, स्टडी चक्र फॉलो करा. ओके. अजून मी तुम्हाला सांगतो, एम-सी-क्यूसाठी सध्या स्वयं फिजिक्सना फॉलो करा. ओके. आणि जे मोठे फार धुरंधर लोकं आहेत, पी-जी-एम-एन पहिल्यापासून आहेत बाळांनो, बेस्ट सर आहेत, यांना फॉलो करा. तुम्हाला ह्यापैकी ज्यांची लिंक जुळेल त्यांच्याशी जॉइन करा. अरे फ्री कंटेंट आहे रे सगळा, फ्री आहे कंटेंट. मी तुम्हाला सांगतो, हा जो झालाय प्रकार, इथेही काय झालंय तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या, की पालकांना असं वाटतंय का मुलं चुकतायत. आपल्यात बदल करूया ना, स्वयंशिस्त लावली, मोबाईलवर कंट्रोल ठेवला, ते Instagram नको, Snapchat नको, फालतू गोष्टी नको. काही गरज नाहीये. मला अतिशय आनंदाने तुम्हाला सांगायचंय, की माझ्या काउन्सिलिंगला एका मुलीने ॲडमिशन घेतलं होतं बरं का. ओके. आणि गंमत सांगू का तुम्हाला? तर सगळं त्यांनीच केलं होतं. ऑप्शन फॉर्म पण त्यांनीच तयार केलाय सगळं. मग काउन्सिलिंग तुम्हाला भेटायचं होतं म्हणून. मी तुम्हाला सांगतो आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो, की त्या मुलीनं कुठेही क्लास लावला नव्हता आणि इंजिनिअरिंगसाठी सुद्धा लावणार नाहीये. आहे ना कंटेंट. मी 2 मुलांचं उदाहरण देतो तुमच्याकडे. माझ्याकडे बहीण-भाऊ होते दोघंही. नीटची प्रिपरेशन करत होते. दोघांनाही गव्हर्नमेंट कॉलेज मिळालंय. कुठंही क्लास लावलेला नाही. एकही क्लास नाही लक्षात घ्या. एकही क्लास न लावता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेत. ओके. चैतन्य मुलाचं नाव होतं. त्यानं तर जेईई मेन्स ॲडव्हान्स सुद्धा क्रॅक केली होती. आयसर कुठली एक्झाम असते ती सुद्धा क्रॅक केली होती. ₹1 क्लासची फी भरली नाही. माझ्याकडे फक्त त्यांना वातावरण इथलं भारी वाटलं. तिथं एक रूम मोकळी असायची, तिथे दोघंही अभ्यास करत बसायचे. ओके. बायोसाठी सिप अहुजा मॅडम सगळ्यात टॉपची फॅकल्टी आहे. त्यांना फॉलो केलं होतं. म्हणजे माझं म्हणणं काय आहे बघा लक्षात घ्या, की हे सगळा प्रकार थांबवायचा आहे. ऑनलाईन एक प्रकारची क्रांती झालेली आहे लक्षात घ्या. पण मी स्पष्टपणे सांगतो लक्षात घ्या, पी-डब्ल्यू ऑनलाईन बेस्ट आहे. पण पी-डब्ल्यू ऑफलाईनचे मला नाही रिझल्ट मिळाले. मला नाही मिळाले लक्षात घ्या. मग ऑनलाईन तर बेस्टच आहे. त्यांचं जेईईसाठी, एन-डी-एसाठी गेटवाला पण आहे. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये पण आहेच की. सगळ्यात अफोर्डेबल फीज आहेत. ₹1000 च्या ₹1200 रेंजनं फिजिक्सच्या फीज आहेत, केमिस्ट्री, मॅथ्सच्या. या ना, मग केमिस्ट्रीसाठी पण आहे, मॅथ्ससाठी पण आहे. बरं मग आपल्याला मेन काय करायचंय? मला तुमच्याकडून हवं आहे, की सर मी आजपासून सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करेन. सगळ्या. वाहतुकीचे नियम पाळूया आपण. होय. ड्रायव्हिंग व्यवस्थित करूया आपण. ट्रिपल सीट राहू दे. रॅश ड्रायव्हिंग करायचं नाहीये. सगळे नियम पाळूया आपण. सगळे. आणि एक महत्त्वाचा नियम पाळूया आपण, की आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना रिस्पेक्ट देऊया आपण. शाळेत शिक्षक शिकवतात, कॉलेजमध्ये, क्लासमध्ये त्यांना एक रिस्पेक्ट देऊया आपण. ओके. सर आई-वडिलांना पहिला रिस्पेक्ट देऊया. हे सगळं धडपड चाललंय कशासाठी? ह्या गोष्टीचा विचार करूया आपण. चांगल्या संगतीत राहूया. आपले जर फ्रेंड सर्कल चांगलं नसेल, काही उपयोग होणार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत बरं का. आणि मी कन्क्लुजनवर आलोय. कुठल्या? मुलं विचारतात मला, "तुमचं मत काय?"
अरे कोण यांना सपोर्ट देणार नाही? सगळ्यांचा सपोर्ट आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे. मनापासून सपोर्ट आहे लक्षात घ्या. मनापासून सपोर्ट आहे. पण, पण मी माझ्या लाईव्हमध्ये नेहमी सांगत आलोय. काय? सपोर्ट आहे, पण माझं आता कर्तव्य काय आहे, की 3 महिन्यात मला अभ्यास संपवून सीईटीची एक्झाम द्यायची आहे. मग अशाच मुलं काय म्हणतात, "सर पुन्हा पेपर फुटला तर?" पेपर फुटलाच नाही पाहिजे लक्षात घ्या. पण फुटला तर पुन्हा तो रिचेकिंग होणार आहे का? असं काही होणार नाहीये ना. म्हणजे मला माझे तर मार्क पाडावे लागणार आहेत ना. मला तर माझा रिझल्ट चांगला पाहिजे ना लक्षात घ्या. त्यासाठी मला प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आहेत. मग हे मी करणार आहे. तुम्ही माझ्यावर अभ्यास करणार आहात लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे काय? सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की तुम्हाला कॉल येतील. कदाचित कॉल येतील लक्षात घ्या. कदाचित येतील, की पैसे भरा, तुम्हाला रिझल्ट देऊ. ओके. मग असं जर कॉल आला तर रेकॉर्ड करा. पोलिसांमध्ये कंप्लेंट करूया लक्षात घ्या आणि आपणच तयार नसेल तर कोण पेपर फोडणार आहे? पेपर घ्यायलाच कोण नसेल तर कोण फोडणार आहे? आज पेपर घ्यायला लोक आहेत म्हणून ते पेपर फोडतायत लक्षात घ्या. हे रिअॅलिटी आहे. आपणच नकार दिला तर आणि सुरुवात आपल्यापासून केली तर मी तुम्हाला सांगू का मोह टाळायचा नेहमी, मोह टाळायचा नेहमी. हे जे आहेत ना, हे पेपर लीक प्रकरण जे आलंय उघडकीस आलंय, हे अति केलंय त्यांनी लक्षात घ्या. अति म्हणजे किती करोडो रुपये त्यातनं त्यांनी कमवले छापले ही गोष्ट सोडूनच द्या लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? आता इथं सांगतो. लातूरच्या ज्या क्लासचं नाव आलं मोठेगावकर सरांचं. मग याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक टॉपरकडे तुम्ही संशयित नजरेनं बघणार का? नका बघू. चांगली मुलं आहेत बरीचशी ते केलंय. त्यांनी पण प्रामाणिकपणे अभ्यास केलाय. त्या बिचाऱ्यांना काय माहीत की सरांचा उद्योग काय चाललाय म्हणूया आपण. होय की नाही बाळांनो? पण त्यांनी पण अभ्यास केलाय, कष्ट घेतलेत. असं कितीही म्हणलं तरी तो फ्लूक म्हणजे एवढं हे नसतं लक्षात घ्या, की आरामात रिझल्ट लागला असं होत नाही. त्यामुळं कुणाकडेही वेगळ्या नजरेने सुद्धा बघू नका लक्षात घ्या. ओके. बरं आता काही माझं मत मी तुमच्यासमोर मांडलं. तुम्हाला मान्य असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर माफ करा. ओके. पण आपल्या सगळ्याचा सपोर्ट आहे, आहे आणि आहे. काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे. शिक्षण मंत्र्यांनी तर राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच त्यांचा घेतलाच पाहिजे राजीनामा. ओके. त्यांनी द्यायला पाहिजे आतापर्यंत. पण ह्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं. स्ट्रिक्ट व्हाव्या सगळ्या गोष्टी. खूप स्ट्रिक्ट. जो पेपर लीक करेल त्याच्यावर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग मी थांबवतो लेक्चर इथं. तुमच्यात आजपासून बदल करा असं प्रॉमिस मला कमेंट बॉक्समध्ये दिसू दे. धन्यवाद.